आहोत। अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यात सरकार अपयशी. शिवव्याख्यात सतीशचंद्र रोठे पाटील यांची टीका. बुलढाणा. प्रतिनिधी अनिश शेख भिकन. केंद्र आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार असतानाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अद्याप का उभारला गेला नाही, असा रोखठोक सवाल प्रसिद्ध शिवव्याख्याते ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून बुलढाणा येथे आयोजित एका विशेष चर्चासत्रात ते बोलत होते. बुलढाणा जिल्हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आणि शिवप्रेमींच्या संयुक्त विद्यमाने छत्रपतींचा विचार, एक धगधगते अग्निकुंड या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रथम सत्रात आपले मनोगत व्यक्त करताना रोठे पाटील यांनी सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. ते म्हणाले की छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले ही सर्व शिवप्रेमींची अस्मिता आहे. मात्र सरकारने या किल्ल्यांचे पर्यटन स्थळात रूपांतर करून महाराजांचा सन्मान केला की नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जर सरकार खरोखरच हिंदुत्ववादी असेल तर त्यांनी केवळ घोषणा न करता किल्ल्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने संरक्षण आणि संवर्धन करावे, तसेच अरबी समुद्रातील नियोजित पुतळ्याचे काम तातडीने पूर्ण करावे. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे अध्यक्षपद सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष शिवशाहीर शंकर मोरे यांनी भूषविले. याप्रसंगी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, कार्याध्यक्ष रामभाऊ व्यवहारे, रमाई ब्रिगेडच्या सुखाताई निकाळजे, तीर्थ रणरागिणी संघटनेच्या पंचफुलाबाई गवई आणि ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्राच्या माध्यमातून शिवरायांच्या विचारांची मशाल नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जगातील तमाम मराठी मनाचा श्वास श्रद्धेय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या विचारांना, त्यांनी दिलेल्या स्वराज्याला आम्ही संरक्षित संवर्धित करणं हे प्रथम कर्तव्य प्रत्येक शिवप्रेमी म्हणून प्रत्येक मावळ्याचं कर्तव्य आहे. हे करत असताना आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे, छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारं सरकार आहे. असं असताना अरबी समुद्रातील पुतळा मागील 10 वर्षापासून 15 वर्षापासून प्रलंबित का? आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचं संवर्धन संरक्षण झालं पाहिजे. अशा असताना त्या ठिकाणी पर्यटन स्थळ उभे करून छत्रपती शिवरायांचा आम्ही अवमान करतोय की छत्रपती शिवरायांचा जय जयकार करतोय, ही विचारमंथन करण्याची वेळ आता केंद्र आणि राज्य सरकारवर आलेली आहे. आज आम्ही सर्वजण शिवप्रेमी म्हणून महाराष्ट्र सरकारला एक विनंती करतोय की नाही, काही संवर्धन संरक्षण करता आलं तर चालेल, परंतु पर्यटनाच्या नावाखाली आमचे गडकिल्ले दारू पिण्यासाठी आणि पार्ट्या करण्यासाठी मोकळे करू नये. हा आमचा श्वास आहे, छत्रपती आमचा विचार आहे. त्या विचाराला गढूळ करण्याचं काम कमीत कमी सरकारने करू नये. त्या ठिकाणी संरक्षण संवर्धन करता आलं तर जरूर करावं. तो विचार पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून, तो विचार छत्रपती शिवरायांचा इतिहासाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारनं करावं. ही एक छोटीशी मागणी आम्ही या निमित्तानं मायबाप सरकारला करत आहोत. आज आम्ही छत्रपती शिवरायांचं अस्मिता जोपासतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि ध्वज आम्ही गाडीवर लावून फिरतो, परंतु ज्या ठिकाणी ज्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, नाव आहे, ध्वज आहे, ती गाडी कमीत कमी बिअर बार पुढे आणि वेगळ्या ठिकाणी थांबणार नाही. याची दक्षता शिवप्रेमी म्हणून घ्यावी. ही एक आवाहन छत्रपती शिवरायांच्या या 396व्या जयंतीच्या अनुषंगानं सरकारला आणि तमाम शिवप्रेमींना करतो. आझाद हिंद शेतकरी संघटना याचे काही बुलढाण्याचे ऑफिसर या ठिकाणचे काही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व मंडळी जी काही आली त्यांचे सर्वात अगोदर आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांचे मी आभार या ठिकाणी मानतो. तर आज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजे नेमकं तरी काय, तर या ठिकाणी आजच्या काळात जे काही महिला माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, या सर्वांनी जे काही आपले मुलं असतील, बाळा असतील, त्यांच्यावरती जसे जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही संस्काराची भर त्यावेळेस घातली, आचारा विचाराची भर घातली, वर्तन त्यांना तसं दिलं, त्याची वृत्ती जे काही विषय त्या ठिकाणी त्यांनी तो घडवला, त्याच प्रकारे आपणही आपल्या मुलांवरती तसेच विचार, वर्तन या सर्व गोष्टी काळजीपूर्वक त्या ठिकाणी केल्या पाहिजे. आणि जर तसेच जर ते मुलं जर घडली तर तीच खरी एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना जे काही आदरांजली म्हणा किंवा त्यांना जे काही आपण एक
अभिवादन जे म्हणतो त्या ठिकाणी ते समर्पित होईल. तर आज या ठिकाणी 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो. मध्ये दिली. आपण जर आपल्या मुलांना सांगितलं की इतर महिलांचा मान सन्मान करायचा, मुलींचा मान सन्मान करायचा, महिलांचा मान सन्मान करायचा, दुसऱ्याची बहीण आपली बहीण समजायची, दुसऱ्याची आई आपली आई समजायची, तर खरंच आपल्या मुलांवर आपण चांगले संस्कार टाकू शकतो. कारण जो मनुष्य महिलांना मान सन्मान देतो, ज्या मुलींची इज्जत करतो, तो शिवाजी महाराजांचा मावळा समजायला हरकत नाही. आजकालची पिढी आपण बघतो की महिलांबद्दल किती त्यांचा म्हणजे स्वाभिमान नाही आहे त्यांना. आणि असं घडवण्याचं काम जर आपण प्रत्येक स्त्रीनं केलं तर खरंच शिवाजी महाराजांच्या विचारावर आपली पिढी निर्माण होईल आणि आपला महाराष्ट्र सुखलाम सुखलाम बनेल. एवढंच बोलते, थांबते. जय हिंद, जय भारत. एक नारा देते आपण सर्वांनी ना. छत्रपती शिवाजी महाराज